हॅलो हाय नमस्कार, मी आरती. तर गणपतीची सुट्टी आहे आणि भरपूर आम्ही मोदकांच्या ऑर्डर वगैरे घेतल्या होत्या, त्या सगळ्या डिलिव्हरी करून झाल्यात आणि आता आम्ही चाललो आहे बँड्राला ताईच्या घरी. तिकडे आम्ही 2 दिवस राहू आणि रिटर्न येऊ आणि तिथूनच मला जरा माझ्या मैत्रिणीला थोडंसं भेटायचं आहे थोड्या वेळासाठी, तर मग मी तिकडे पण जाईन. बदलापूरमधून साधारण आम्ही संध्याकाळी 6च्या दरम्यान निघालो होतो आणि बँड्राला पोहोचलो जवळपास 10ला वगैरे. तर आम्ही रस्त्यामध्ये थोडासा नाश्ता वगैरे करायला गाडी थांबवली होती. जरा हे बदलापूर साईडचे जे काही मोठी मोठी शहरं आहेत ती सोडल्यावरती आम्ही मुंबईला पोहोचलो आणि मुंबईला गेल्यावरती आम्ही डायरेक्ट बँडस्टँडला जरा फिरायला जाणार होतो. तर बँडस्टँडला गेल्यावरती सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मन्नत, आणि शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर कधीही गेलं तरीसुद्धा कोणी ना कोणी फोटो काढायला थांबलेलंच असतं. मग तिथून आम्ही पोहोचलो बँडस्टँडला. जस्ट पोहोचलो आहे आम्ही आता बँड्राला आणि आता मी शाहरुख खानचा बंगला पास केला आणि आता बँड्राचा हा जो बीच आहे तिथे आम्ही जस्ट आमची छोटी टिंगू हॅलो कर पिलो हाय. जी बघा भाऊजी, ताई ग्रीवा, पप्पा आणि मम्मी रनिंग भागो तो अगदी पप्पांसारखी चालतीये. समुद्राच्या लाटा. मी तर खूप दिवसांनी मुंबईला आली आहे. खूपच आधी नाटक वगैरे करायचे, नाटक म्हणजे नाटकात वगैरे काम करायचे, तेव्हा जरा मुंबईला येणं जाणं असायचा, पण आता भरपूर वर्षांनी आले तर मला खूप छान वाटतंय. भाऊजींनी सगळ्यांना दिले होते भाजलेले चीजकॉर्न खाण्यासाठी आणि चीजकॉर्न खाऊन झाल्यावरती मला जस्ट ट्राय करायचं होतं टेस्ट म्हणून की हे लोक चीजकॉर्न कसं बनवून देतात. मग चीजकॉर्न घेतले विकत खायला. छान टेस्ट होती. एकच प्लेट घेतली होती कारण कशी लागतील काय आयडिया नाही, पण छान लागत होती टेस्ट. आणि बँडस्टँडची नाईट म्हणजे खूप मजा मस्ती असते. सायलेंट म्युझिक, कोण कोण गिटार वाजत असतं, कोण डान्स करत असतं छान छान. तर एकदम मस्त वाटते इव्हिनिंग बँडस्टँडची. बँडस्टँडला असं स्टेज सारखं केलेलं आहे आणि इथे आर्टिस्ट डान्स करतात, कोणी सिंगिंग वगैरे करतं. तर आता हा मुलगा आहे तो इथे आता डान्स करत होता. याचं नाव आहे राज कांबळे आणि हा स्ट्रीट आर्टिस्ट आहे. अचानकच जोरात पाऊस चालू झाला. मग आम्ही पटकन गाडीत बसलो आणि ताईच्या घरी पोहोचलो. ताईचं घर बँडस्टँडपासून अगदीच जवळ होतं. तर तिकडे गणपती बसला होता, त्याचं डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं. आणि मग काही वेळात आम्ही पटकन पोचलो आणि ताईच्याच सोसायटीमध्ये म्हणजे भाऊजींचं जिथे काही ऑफिस आहे ते घरांपासून एकदम जवळ आहे. तर मग तिथेच आम्ही जरा गणपती बसलो होता, तर तिकडे आम्ही गणपतीच्या पाया पडण्यासाठी गेलो. तर तिथे मुलं खूप छान एन्जॉय करत होती, काय काय गेम्स वगैरे खेळत होते. तर आम्ही तिथल्यासुद्धा गणपतीचं छान दर्शन घेतलं आणि तिथे आम्हाला नाश्तासुद्धा दिला करायला. आपकी आवाज ज़्यादा आवाज चिल्ला देते हैं.
मजा कर रहे तर आम्ही ताईच्या घरी पोचलो आणि डिक्कीतून सगळं आता सामान काढलं आहे. तुम्हाला मी कसं सांगू, ही माझ्याकडे बॅग आहे आणि इथे पण एक बॅग आहे. ही बघा, ही अशी बॅग आहे आणि मागे पण एक बॅग आहे. तर आता हे सगळं सामान घेऊन आम्ही चाललो आहे. आम्ही चाललो आहे ताईच्या घरी. फर्स्ट टाईम मी आले बँड्राला ताईच्या घरी आणि मी स्टे करणार आहे. चला, घरी पोचलो, जरा रेस्ट केले आणि आता जरा सगळेजण कामाला लागले. मी झाडू वगैरे मारून घेतला. आता आपण किचनमध्ये बघूया मम्मी आणि ताई काय करते. मस्त गरमागरम खिचडी खूप छान झाली होती आणि खिचडी खाऊन झाल्यावरती आम्ही सर्व आवरून झोपलो. तर तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.